तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात मराठी भूमी. तर आज आपण एका अत्यंत हृदयद्रावक घटनेबद्दल बोलणार आहोत. आज आपण अशी घटना जी ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल. काही तासांपूर्वी जिच्या आयुष्याचा आनंदाचा नवा अध्याय सुरू झाला होता, जिने 7 फेरे घेतले होते, आता 7 जन्म सोबत राहण्याच्या शपथा घेतल्या होत्या, तीच नवरी काही तासात या जगाचा निरोप घेऊन गेली. हातावरची मेहंदी अजूनही गडद होती, अंगावरची हळद अजूनही तशीच होती, लग्नाच्या आठवणी ताज्याच होत्या. पण नियतीने इतका क्रूर डाव टाकला की संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. ही घटना आहे अकोल्यातील पूजा वागळकरची. पूजा ही मूळची अकोल्याची होती. तिचं लग्न गुजरातमधील वापी येथे ठरलं होतं. सर्व विधी आनंदात पार पडले. घरात आनंदाचं वातावरण होतं. पूजेच्या चेहऱ्यावर नवा आयुष्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. सासरी सुखाने संसार करायचा, नव्या कुटुंबाला आपलंसं करायचं आणि नव्या जीवनाची सुंदर सुरुवात करायची अशी अनेक स्वप्न तिच्या डोळ्यात होती. लग्न आणि रिसेप्शननंतर प्रत्येप्रमाणे पूजा माहेरी जाणार होती. तिला घेण्यासाठी तिचं संपूर्ण कुटुंब वापीला पोचलं होतं. भाऊ, वडील, बहीण, नातेवाईक सगळे आनंदात होते. आपली मुलगी आता काही दिवस माहेरी येणार या विचाराने घरच्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. रात्री साधारण 12 वाजता वागळकर कुटुंब अकोल्याच्या दिशेने निघालं. गाडीत एकूण 12 जण होते. नवरी पूजा, तिच्या बहिणी, नातेवाईक आणि इतर कुटुंबीय. सगळं सुरळीत सुरू होतं. रस्त्यावर शांतता होती, पण ही शांतता एका मोठ्या वादळाची चाहूल होती. भुसावळजवळ वराटसीम परिसरात अचानक गाडीचं पुढचं चाक निखळलं. क्षणात ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि भरधाव गाडी थेट समोरच्या ट्रकला जाऊन धडकली. काही सेकंदात सगळं संपलं. गाडीचा अक्षरशः चुराडा झाला. रक्ताचा सडा पडला. जखमी लोक वेदनेने तडफडत होते. या भीषण अपघातात 3 जणांनी जागीच जीव गमावला. त्यामध्ये नवरी पूजा वागळकर, दत्तू भागवत आणि जगदीश वागळकर यांचा समावेश होता. ज्यांच्या घरात काही तासांपूर्वी लग्नाची शहनाई वाजत होती, त्याच घरात आता आक्रोश घुमत होता. ज्या हातावर मेहंदी होती तिथे आता रक्ताचे डाग होते. ज्या अंगावर नवरीचा साज होता तिथं आता पांढरं कफन होतं. पूजाचा भाऊ सांगताना अक्षरशः कोसळला. तो म्हणाला, आम्ही ताईला घरी घेऊन चाललो होतो. काय झालं, कसं झालं काहीच समजलं नाही. गाडी कुठे घसरली, कशी उलटली काहीच कळलं नाही. त्यांच्या डोळ्यामध्ये अजूनही तोच धक्का होता. ज्या भावाने बहिणीला आनंदाने सासरी पाठवलं होतं, त्यालाच काही तासात तिचा मृतदेह पाहावा लागला. हा प्रसंग शब्दात मांडणंही कठीण आहे. आणि त्या नवरदेवाचं काय, जिच्यासोबत 7 जन्म राहायचं ठरलं होतं, जिच्यासोबत संसाराची स्वप्न रंगवली होती, तीच नवरी काही तासात कायमची निघून गेली. त्या नवऱ्याच्या मनावर काय बितली असेल या कल्पनाही अंगावर काटा आणणाऱ्या आहे. एका नव्या संसाराची सुरुवात होण्याआधीच नियतीने तो संसार उद्ध्वस्त केला. ही घटना केवळ कुटुंबाची नाही तर प्रत्येकासाठी एक मोठा धडा आहे. रात्रीचा प्रवास करताना ड्रायव्हरने पुरेशी झोप घेतली आहे का? गाडीची स्थिती व्यवस्थित आहे का? टायर, ब्रेक, स्टिअरिंग सगळं नीट तपासलं आहे का? या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी कधी जीव वाचवू शकतात हे सांगता येत नाही. थोडा उशीर झाला तरी चालेल, पण सुरक्षित पोचणं महत्त्वाचं आहे. कारण आपल्या मागे आपली वाट पाहणारी माणसं असतात. आज पूजा नाही तर तिची ही वेदनादायक कहाणी अनेकांना सावध करणारी ठरली आहे. असं दुःख शत्रूला येऊ नये. या दुर्दैवी घटनेबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या आणि सत्य घटनेसाठी मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.